गिरधारी गोपी गिरधारी यशोदनंदन व्रज जन रंजन नमून तिरवनचारी नमून तिरवनचारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय जगन्नाथ बलदेवा सुभद्रा जय सुदर्शन जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल नाम संकीर्तन की हरे कृष्ण महामंत्र की श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई सुदर्शन की श्री गौर निताई भगवान की श्रील प्रभुपाद की उपस्थित गौर भक्तवृंद की उपस्थित गौर भक्तवृंद की उपस्थित गौर भक्तवृंद की श्री गुरु और गौरांग की निताई गौर प्रेमानंदे
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व उपस्थित भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या साप्ताहिक भागवतम अध्ययन वर्गामध्ये। आणि या ठिकाणी आपण चर्चा करीत आहोत श्रीमद भागवतमच्या प्रथम स्कंधावर आणि त्यातला अध्याय चालू आहे 3रा अध्याय आणि याची श्लोक संख्या आहे 23। एकोनविंशे विंशति मे एकोनविंशे विंशति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णाविति भुवो भगवान् हरद्भरम्। एकोनविंशे विंशति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णाविति भुवो भगवान् हरधरम्। एकोनविंशे विंशति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णाविति भुवो भगवान् हरद्भरत्। एकोनविंशे विंशति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णो इति भुवो भगवान् हरद्भरम्। एकोनविंशे विंशति मे विष्णुषु प्राप्य जन्मनि रामकृष्णो इति भुवो भगवान् हरद्भरत्। एकोनविंशे विंशति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णो इति भुवो भगवान् हरद्भरत्। एकोनविंशे विंशति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णो इति भुवो भगवान् हरद्भरत्। शब्दार्थ, श्लोकार्थ तथा तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ति अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की। एकोनविंशे 19वा विंशति मे आणि 20व्यात वृष्णिषु वृष्णिवंशात प्राप्त करून जन्मनी जन्म रामकृष्ण राम आणि कृष्ण इति अशा प्रकारे भुवः जगाचा
भगवान भगवान अहरत हलका केला, भरत भार. भाषांतर 19व्या व 20व्या अवताराच्या वेळी स्वतः भगवान श्री बलराम आणि श्रीकृष्ण यदुवंशात अवतीर्ण झाले आणि जगाचा भार हलका केला. तात्पर्य: या श्लोकातील भगवान या शब्दाचा विशिष्ट उपयोग असे दर्शवितो की बलराम आणि श्रीकृष्ण ही भगवंतांची मूळचे रूपे आहेत. यासंबंधी पुढे स्पष्ट केले जाईल. भगवान श्रीकृष्ण या अध्यायाच्या आरंभी वर्णन केल्याप्रमाणे पुरुषाच्या अवतारातून आलेले नाहीत. ते स्वयं मूळचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि श्री बलराम हे भगवंतांची पहिली अभिव्यक्ती स्वयंप्रकाश रूप आहेत. श्री बलदेवांपासून वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न अशा चतुर्व्यूहाचा विस्तार झाला. भगवान श्रीकृष्ण हे वासुदेव आणि श्री बलदेव हे संकर्षण आहेत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणललितान् श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदान्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर हा जो अध्याय श्रीमद भागवतमचा याच्यामध्ये अवतारी कृष्ण याचं शीर्षक आहे. त्याच्यामध्ये भगवंतांचे विविध अवतारांचं वर्णन येतं. आणि आपण मागच्या श्लोकापर्यंत पाहिलं की बाकीचे जे सर्व अवतार आहेत आतापर्यंतचे त्याच्यामध्ये जो 18वा अध्याय आहे, 18वा अवतार आहे, खास करून त्यामध्ये 22व्या श्लोकामध्ये भगवान श्री रामचंद्रांचं अवतरण आणि त्यांच्या लीलांचं शॉर्ट मध्ये वर्णन आहे. अर्थात या सर्व अध्यायामध्ये विविध अवतारांचं थोडक्यामध्ये वर्णन दिलेलं आहे. जसं की एक ट्रेलर असतो ना, किंवा एक जाहिरात असते. हा ठीक आहे, 2 मिनिटाचं मोठा पिक्चर पुढे आहे पण आता जस्ट ट्रेलर, तसं दिलेलं आहे. पण या श्लोकामध्ये तर सर्वात मोठा जे भागवतमचा भाग आहे त्याचं अगदी फार थोडक्यामध्ये सांगितलं. काय सांगितलं? 19व्या आणि 20व्या अवतारामध्ये अवताराच्या वेळी स्वतः भगवान श्री बलराम आणि श्रीकृष्ण यदुवंशात अवतीर्ण झाले आणि जगाचा भार हलका केला. खर तर सर्व भागवताचा सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो 10वा स्कंद आहे. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या अवतरणाचं संपूर्ण आणि त्यांच्या लीलांचं वर्णन आहे. 90 अध्याय त्याच्यामध्ये आणि 4 पुस्तकांमध्ये विभाजित आहे श्रीमद भागवतम. बाकी सगळे कुठे 2 आहेत, कुठे जनरली 1 आहे. पण हे 10वा स्कंद पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण म्हणजे यात, आणि त्याचं कारण पण आहे की शुकदेव गोस्वामींना प्रश्न कोण विचारते? परीक्षित महाराज. श्रीमद भागवतमचं प्राकट्य जे आहे ते
यावेळेस कलियुगाच्या सुरुवातीला परीक्षित महाराज जातात आपलं सर्व सर्व राज्य वगैरे सोडून, आणि ते जाऊन यांना भेटतात शुकदेव गोस्वामींना, आणि त्या ठिकाणी मोठे खूप लोक जमा झालेले होते, साधू संत इत्यादी, इव्हन देवता येऊन तिथे थांबलेल्या होत्या. आणि त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये परीक्षित महाराजांचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर परीक्षित महाराज आहेत अर्जुनाचे पौत्र, म्हणजे नातू आहेत. आणि परीक्षित महाराज अशा मोठ्या व्यक्तीचे, महान भक्ताचे, ज्याला भगवान म्हणतात भक्तोसी में सखा चेती भगवद्गीतेत, की जो तू माझा काय भक्त आहेस आणि सखा आहेस, म्हणजे इतकं क्लोज रिलेशन ज्या व्यक्ती बरोबर आहे भगवंतांचं, त्यांचे हे कोण आहेत? नातू आहेत. आणि एवढंच नाही, फक्त एवढं रिलेशन आहे नव्हे, तर या नातवाला ज्यावेळेस अश्वत्थामाने, पुढे येणार आहे भागवतामध्ये, अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं, आणि ते ब्रह्मास्त्र स्पेसिफिक होतं की ते जाऊन उत्तरेच्या गर्भामध्ये जी वाढ होतीये, परीक्षित महाराज आहेत, त्यांना जाऊन हिट करेल आणि त्यांचा वध करेल. ऍक्च्युली त्याप्रमाणे झालं, पण भगवंतांनी काय केलं, त्या ठिकाणी स्वतःच्या गर्भामध्ये जाऊन भगवंतांनी त्या ठिकाणी यांचं रक्षण केलं. आणि तेव्हापासून ते शोधात होते की कोण आहे, म्हणून परीक्षण करत होते प्रत्येक, म्हणून त्याचं नाव परीक्षित आहे, की कोणी मला वाचवलं, कोणी मला वाचवलं. इतकं त्यांचं रिलेशन आहे भगवंताबरोबर. आणि त्या भगवंता संदर्भात ते प्रश्न विचारतात शुकदेव गोस्वामींना. म्हणून शुकदेव गोस्वामीने काय केलंय, बाकी सगळ्या गोष्टी 11 स्कंधांमध्ये दिलेल्या आहेत. 11 स्कंधातल्या खास करून 11-12 तर 11 मध्ये तर भक्ती संदर्भात जास्त वर्णन आहे. 12वा स्कंद कलियुगात पुढे काय घडणार आहे त्याच्या संदर्भात, पण 9व्या स्कंदापर्यंत बाकी सगळे अवतार कव्हर केले, जसं की या ठिकाणी 18व्या श्लोकापर्यंत, 18व्या अवतारापर्यंत केले. असं नाही की लिमिटेड आहेत, 18 अवतार आहेत, असं नाहीये. भगवंतांचे अवतार किती आहेत? अनंत आहेत, एन नंबर, कंटिन्युअसली अवतार चालू आहे, कुठे ना कुठे भगवंताच्या लीला चालू आहे. तर अशा भगवंतांच्या संदर्भात परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारलेले, म्हणून शुकदेव गोस्वामी त्याचं उत्तर पुढे राखीव ठेवत आहेत. आणि इथे आलंय वर्णन, आता क्रोनॉलॉजिकली चाललंय पुढे, म्हणून सांगतात की 19व्या आणि 20व्या श्लोकामध्ये, 19व्या आणि 20व्या अवताराच्या वेळी, असं नाही अवतारामध्ये नाही, अवताराच्या वेळी स्वतः भगवान श्री बलराम आणि श्रीकृष्ण यदुवंशात अवतीर्ण झाले. की बऱ्याचदा भगवान श्रीकृष्णांना अनेक अवतारांपैकी एक अवतार मानला जातो. खास करून आपल्याकडे दशावतार म्हणलं जातं, आणि दशावतारामध्ये 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण सांगितलं जातं, है ना. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह इत्यादी करून 8वा अवतार भगवान श्रीकृष्णांना सांगितलं. भगवान श्रीकृष्ण हे त्यापैकी एक नाही आहेत अवतारांपैकी. भगवान श्रीकृष्ण म्हणजे या अध्यायाचं शीर्षक आहे अवतारी श्रीकृष्ण आहे. म्हणजे जे अवतार घेणारे आहेत, अवतार नाही आहेत, तर जे अवतार घेतात. अवतार घेतात म्हणजे वरून खाली येतात, है ना. त्या ठिकाणाहून त्यांचं जे धाम आहे, गोलोक धाम आहे, गोलोक, तिथून ते या ठिकाणी येतात आणि लीला करतात. आणि इतर वेळेस ते काय करतात की वेगवेगळ्या अवतार धारण करतात, पण यावेळी स्वतःच येतात. जसं याच्या आधीच्या अवतारामध्ये ते काय आले, प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आले. स्वतःवरती त्यांनी काहीतरी मर्यादा घालून घेतल्या, आणि त्या मर्यादांमध्ये त्यांनी आपल्या लीला संपन्न केल्या. जेव्हा की ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत, पण लीला करताना त्यांनी काही विशिष्ट मर्यादा एक मनुष्य रूपामध्ये आलेले आहेत असं दाखवून त्यांनी लीला संपन्न केल्या. पण त्यांच्या लीला अद्भुतच आहेत. नव्हे, कुठल्याही अवतारामध्ये नरसिंह रूपामध्ये आले तरी अवतार अद्भुत लीला आहेतच. पण या वेळेस त्या वेळेस त्या परिस्थितीनुसार त्यांनी काही विशिष्ट आपले ज्या गुण आहेत, त्यांचे जे कार्य आहेत, ती ठराविक गोष्टीत दाखवल्या. पण यावेळेस येताना मात्र कळलं की त्याने आपलं पूर्ण पुरुषोत्तम रूपामध्ये आले, पूर्ण पुरुषोत्तम रूपामध्ये आले. आणि म्हणून यांना या श्लोकाच्या याच्यामध्ये
प्राप्य जन्मनी अवतार त्यांनी काय केला, प्राप्त करून वृष्णी वंशामध्ये त्यांनी 1920 हा अवतार म्हटलं इथं. आता त्याला 19-20 असं म्हणण्यात काही पॉईंट नाही, कारण की इतके आहेत की त्याच्यामध्ये 19, पण या ठिकाणी क्रोनॉलॉजिकली आले 1, 2, 3, 4 करत 18 आणि 19-20 म्हणून ते आहेत असं त्यांनी सांगितलं इथं. आणि त्यांनी काय केलं तर जगाचा भार हलका केला. तर त्यामुळे पहिल्यांदा आपण हे कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम आदि पुरुष भगवान आहेत आणि त्यांना आधी नाहीये, त्यांच्या आधी कोणी नाहीये, त्यांच्यापासून सर्व सुरुवात होते आणि ते सर्वाचे काय मूळ आहेत. गोविंद आदि पुरुषम तमहम भजामी, तर ते मूळ आहेत. तर हे समजून घेतलं पाहिजे. मग कधी कधी जे काही आपल्याकडे म्हटलं जातं की कृष्ण हे विष्णूंचे अवतार आहे, तर टेक्निकली दोघांमध्ये काही भेद नाहीये, दोन्ही एकच व्यक्ती आहे. जर भगवंत जर का ऑफिसमध्ये असतील तर ते विष्णू आहेत, आणि भगवंत ज्यावेळेस ते म्हणजे ऑफिसमध्ये जाऊ शकतात, त्यामुळे ते घरी पण आहेत, म्हणजे अगदी क्लोज सर्कलमध्ये देखील ते आहेत. त्यांच्या घरातले माता पिता पुत्र बहीण भाऊ यांच्याबरोबर त्यांची वेगळी रिलेशन, ऑफिसची रिलेशन्स वेगळी, घरची रिलेशन्स वेगळी असतात. त्याप्रमाणे भगवान ते विष्णू तेच कृष्ण आहेत, पण मूळ भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या लीला सगळ्या ज्या आहेत त्या अद्भुत आहेत, अगम्य आहेत, अचिंत्य आहेत, आपल्याला कदाचित समजलं पण नाही. म्हणून भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या लीला, काही काही लीला इतक्या साध्या आहेत, सोप्या आहेत, की कोणालाही वाटेल की अरे हे काय भगवान आहेत का, म्हणजे आपणही करू शकतो की आपणही भगवान होऊ शकतो. म्हणून कधी कधी आहे ना की एखादा 9-10 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा झाला आणि तो जरा त्याच्या मैत्रिणी विसरले की घर त्याची आई वडील म्हणते तो कृष्ण आहे ना, त्याच्याबरोबर गोपी आहेत त्याच्या बाकीच्या. तर प्रभुपादजी लिहितात की अरे एवढंच नाही तर रामकृष्ण एखाद्याचं नाव ठेवलं ना तरी देखील तो रामकृष्ण होऊ शकत नाही, त्याला कॅन्सर होतो. प्रभुपादजींनी लिहिलंय, प्रभुपादांचं लेक्चर आहे या श्लोकावरती. प्रभुपादजींनी एक लेक्चर दिले जे वेदाभ्यासमध्ये, त्याच्यामध्ये प्रभुपादजी स्पष्टपणे लिहितात. प्रभुपादजी लीलांबद्दल काही बोलतच नाही त्या श्लोकामध्ये. प्रभुपादजी भगवान कसे भगवान आहेत आणि थोडंसं आपल्या भगवंतांच्या विविध अवतार लीला एवढंच सांगतात. तर या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की विष्णूंचे अवतार आहेत. येस, जसं की त्यासाठी उदाहरण दिलं जातं की सूर्य जो आहे तो सूर्य कुठल्या दिशेतून उगवतो, पूर्वेतून उगवतो. मग पूर्व ही त्या सूर्याची पूर्व आहे म्हणून सूर्य आहे उगवतोय का? सूर्य आहे तो पूर्वेतून उगवतोय, यस पूर्वेतून उगवतोय. त्याला वाटलं जर पश्चिमेतून उगवत पश्चिमेतून उगवेल ना सूर्य. तसं भगवान श्रीकृष्ण आहेत ते त्यांच्या इच्छेने स्वराट आहेत. की पहिला श्लोक जो आहे श्रीमद भागवतमचा तो काय सांगतो आपल्याला, तिथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. रादर त्याची सुरुवात आहे भागवतमची, आपण पाहिलं असेल की जन्माद्यस्य सुरुवात आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. भागवतमची सुरुवात ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय म्हणले, वासुदेव म्हणजे कोण? वसुदेवांचे पुत्र वासुदेव आहे. आणि भगवते म्हणले, भगवान म्हणले. पुढे काय म्हणले? जन्माद्यस्य यतोन्वयात इतरश्च चार्थेश्व भिज्ञ स्वराट. की वासुदेव जे आहेत ते स्वराट आहेत. तर स्वराट असल्यामुळे काय झाले की त्यांच्या इच्छेने त्यांना पाहिजे ते करू शकतात, त्यांच्यावरती कोणाचंही कंपल्शन नाही. त्यांना वाटलं आता अवतार घ्यावा, अवतार घेतात.
यामुळे अशा प्रकारे त्यांनी मत्स्य कूर्म इत्यादी अवतार घेतले आणि आता ज्यावेळेस वेळ आली, ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये भगवान स्वतः एकदाच येतात. ते आत्ता हा जो ब्रह्माजींचा दिवस चालू आहे द्वितीय परार्धामधला, म्हणजे त्यांची 50 वर्ष संपलेली आहेत त्यांच्या आयुष्याची, त्याच्यातल्या दुसऱ्या दिवसातल्या 28व्या चतुर्युगातल्या संध्या समय जो आहे, द्वापारयुग आणि कलियुग याच्यामधला, त्यावेळेस भगवान अवतरित झाले. आणि त्याचं वर्णन म्हणजे म्हणून पहिला अध्याय जो आहे 10व्या स्कंदाचा किंवा कृष्णा बुकचा, त्याच्यामध्ये काय की भगवान श्रीकृष्णांचे अवतरण म्हटलेले, अवतरण म्हटले म्हणजे ते का आले, आणि ते का आले तर त्याचंही वर्णन आहे की भगवान स्वतः सांगले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अद्भुत्थानमधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम्. येस. आणि प्रभुपादजी भगवंतांचं वर्णन करताना काय म्हणतात की भगवान म्हणजे 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण असणारी व्यक्ती. बाकीच्यांमध्ये काही थोडंफार एखादा गुण, एखादे हे असे शक्ती असू शकेल, ऐश्वर एखादा असू शकेल, कोणी सुंदर असू शकेल, कोणी बलवान असू शकेल, कोणी बुद्धिमान असू शकेल, कोणी वैरागी असू शकेल, कोणी प्रसिद्ध असू शकेल, पण पूर्ण मात्रेनी, अनलिमिटेड मात्रेनी जे पूर्ण आहेत असे भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्यात ते स्वतःचा विस्तार करतात. आणि ते विस्तार जो आहे, पहिला विस्तार ते कोण आहेत? बलराम आहेत. दोघांमध्ये काहीही फरक नाही. कृष्ण आणि बलराम यांच्यामध्ये फरक नाही. आणि या ठिकाणी या श्लोकामध्ये जे वर्णन आहे, रामकृष्ण रामकृष्ण इति, हे दोघे जण म्हणजे दोघे मिळून दोघे भगवानच आहेत. फक्त दोघांमधला फरक काय माहितीये? एक फरक हा आहे की वर्णाचा फरक आहे. एक आहे श्यामसुंदर आहेत, दुसरे आहेत सफेद आहेत. आणि दुसरा फरक आहे की एक सेवक भगवान आहेत आणि दुसरे सेव्य भगवान आहेत. याचं वर्णन चैतन्य चरितामृत, चैतन्य भागवत मध्ये येतं. सेवक भगवान आणि सेव्य भगवान दोघेही भगवान आहेत, पण एक सेवक आहेत म्हणजे दुसऱ्याची सेवा करतात. कोण आहेत? बलरामजी. आणि सेव्य भगवान आहे, ज्यांची सेवा केली जाते ते कृष्ण आहेत भगवान. असे जे कृष्ण आहेत ते त्यांच्या गोलोक धामामध्ये निवासी आहेत. आणि त्या ठिकाणाहून ते नेहमी अवतरित होतात. ते स्वतःचा विस्तार करतात. प्रथम विस्तार त्यांचा एक बलराम, आणि बलरामांपासून येतो काय येतं की त्यांच्यापासून वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हा चतुर्युग येतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. ओरिजिनल कृष्ण, त्यांचे विस्तार बलराम, त्यांच्यापासून कोण आले? वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. आणि वासुदेव म्हणजे पुन्हा कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि बलराम, संकर्षण म्हणजे बलराम आहे. आणि त्यांच्यापासून पुढे सृष्टीची निर्मिती व्हायच्या आधी आध्यात्मिक जगतामध्ये ते स्वतःला पुन्हा विस्तार करतात नारायण रूपामध्ये. त्यांच्यापासून म्हणजे वासुदेव, आणि त्यांच्यापासून काय होतं? संकर्षणापासून पुढे पुन्हा 6 वेळा चतुर्युग येतात. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध 6 वेळा. म्हणजे किती झाले? 6 गुणिले 4 24 झाले. आणि या 24 जे आहेत ना, त्यांचं या ठिकाणी आपल्याला मुखपृष्ठावरती ते सगळे 24 लिहिले. केशव, माधव, नारायण इत्यादी आहे ना, जे आपण नाव घेतो, केशवायन्मा, नारायणान्मा, माधवायन्मा, गोविंदायन्मा, विष्णुयन्मा, मधुसूदनायन्मा, त्रिविक्रमायन्मा, वामनायन्मा, श्रीधरायन्मा, ऋषिकेशायन्मा, पद्मनाभायन्मा, दामोदरायन्मा, वासुदेवायन्मा, संकर्षण, प्रद्युम्न इत्यादी हे 24 जे आहेत, जे आपण 12 संध्येमध्ये पण नावं घेतो 24. तर हे सगळे काय त्यांचे विस्तार आहेत. आणि त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म कोणत्या हातामध्ये काय आहे त्यानुसार त्यांचं नाव बदलतं. आणि हे सगळे आध्यात्मिक जगतातले. अजून भौतिक जगताचा संबंधच नाही. ज्यावेळेस भगवंतांना वाटलं की आता भौतिक जगताची निर्मिती केली पाहिजे, जे आपल्याबरोबर विद्रोह करणारे जीवात्मे आहेत त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. त्यांची इच्छा आहे स्वतंत्रपणे भोग करण्याची, त्यांना देण्यासाठी भौतिक जगताची निर्मिती करण्यासाठी मग
प्रकृती इत्यादी तयार होतात आणि मग त्याच्यामध्ये ते स्वतः पुन्हा अवतरित होतात. भगवान विस्तार करतात स्वतःचा. म्हणजे विस्ताराचे विस्तार जे कोण आहेत ते महाविष्णू आहेत, कारणोदक विष्णू. त्या कारण उदक सागरामध्ये ते पोहडलेले असतात त्यावेळेस त्यांच्या रोमछिद्रातून, रोमछिद्र म्हणजे जसं आपल्याला केस असतात त्याच्या बाजूला घाम येण्याची छिद्र असतात आपल्या शरीरात, तशी भगवंतांना दिव्य आहे ते. त्यांच्या रोमछिद्रातून अनंत कोटी ब्रह्मांड प्रत्येक उच्छ्वासाबरोबर बाहेर येतात. एक दोन नाही, जेवढे रोमछिद्र म्हणजे अनंत कोटी, म्हणून त्यांना म्हणले अनंत कोटी ब्रह्मांड नायक. बाकी कोणी असू शकत नाही. अनेकदा फलाना फलाना महाराज, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, फलाना फलाना महाराज, सगळं काय बकवास आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक कोण आहेत? भगवंतच असू शकत, दुसरं कोणी असू शकत नाही. त्यांच्या रोमछिद्रातून अनंत कोटी ब्रह्मांड प्रत्येक उच्छ्वासामध्ये, आपण एक श्वास सोडतो ना, श्वास सोडतो परत घेतो, किती वेळ लागतो? मला वाटतं प्रभूजी सांगू शकतील की काहीतरी 72 वेळा श्वासोच्छ्वास घेतला जातो ना, की 36 मिनिटांनी 12 ते 15, ठीक आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 12 वेळा श्वास सोडला जातो. तर भगवंत दिव्य आहेत, तेही 12 वेळा सोडत असतील असं समजलं तर एक श्वास सोडला, अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर आली आणि पुन्हा श्वास आत घेतला, तेवढीच आत आली. हे कंटिन्युअस चालू आहे. हे थांबणार का? कधीच थांबणार नाही, कारण काय अनंत आहे ते. आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुन्हा ते स्वतःला विस्तार करतात. ते कोण आहेत? गर्भोदकशाही विष्णू आहेत. आणि त्या गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उगवलं होतं, त्याच्यावरती ब्रह्माजींचा जन्म होतो. आणि त्या ब्रह्माजींचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष आहे, बरोबर आहे. फक्त ती 100 वर्ष ब्रह्माजींची आहेत, आपली नाहीत. ब्रह्माजींनी ब्रह्मविमोहन लीला केली असं ते त्यांचे गोप बालक आणि वास्त्र लपवून ठेवली आणि म्हणले काय झाले बघूया म्हणून, असं क्षण गेला तेवढ्यात इकडे 1 वर्ष उलटलं होतं त्यांचा. 1 वर्ष. तर म्हणजे ब्रह्माजींचं आयुष्य किती आहे? तर आपलं एक चतुर्युग आहे 43,20,000 वर्षांचं, कलियुगाच्या 10 पट चतुर्युग आहे. गुणिले 2 गुणिले 1000 म्हणजे एक दिवस, गुणिले 2 गुणिले 360 गुणिले 100 एवढं केलं की कॅल्क्युलेटर घेऊन करायला लागेल. एवढा त्या कारणोदकशाही विष्णूंचा एक श्वास आहे, बाहेर पडणं आहे, उच्छ्वास आहे, तेवढाच आत. या प्रकारे जर आपण कॅल्क्युलेशन, भगवान आपण विचारही करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही असे भगवान आहेत. ते भगवान या ठिकाणी अवतरित होतात या ब्रह्माजींच्या दिवसामध्ये, जे आत्ता येऊन गेले ना, आत्ता. ऑफकोर्स भगवान पुन्हा एकदा अवतरित होतात, पण छन्न अवतारामध्ये येतात. ज्या कलियुग द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण ब्रह्मांच्या दिवसात येतात, त्याच्या दुसऱ्या पुढच्या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण जे दुसरे कोणी नाही, राधा कृष्ण नाही अन्य, श्रीकृष्ण चैतन्य, ते चैतन्य महाप्रभू रूपामध्ये येतात, भक्त रूपामध्ये येतात. तर भगवान ज्यावेळेस अवतरित होतात त्यावेळेस ब्रह्माजी देखील, काही इथं घडलं, ब्रह्माजी असतील किंवा सगळी देवी देवता असतील, सर्व जन असतील, शेवटी सगळ्यांच्या दृष्टीने ब्रह्माजी सर्वांचे लीडर आहेत एका ब्रह्मांडामधले. तर ते त्यांच्याकडे जाऊन म्हणतात की आता आम्हाला वाचवा. मग ब्रह्माजी काय करतात की या गर्भोदकशाही विष्णूंनंतर पुन्हा एक त्यांचा विस्तार आहे, ते आहे क्षीरोदकशाही विष्णू. क्षीरोदकशाही विष्णू म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारे, निवास करणारे आत्म्याबरोबर परमात्मा, ते पण क्षीरोदकशाही विष्णू आहेत. आणि त्यांचं एक धाम पण आहे क्षीरसागरामध्ये, त्यांचा श्वेतद्वीप आहे, त्याच्यामध्ये ते पहुडलेले असतात. आणि ब्रह्माजी तिथे जातात, तीरावरती जातात आणि प्रार्थना करतात की धरणीवरती खूप भार झालेला आहे, तुम्ही या. खूप प्रार्थना करतात. आणि बघा ठीक आहे, आधी पृथ्वीला रसातळातून बाहेर काढायचं त्यावेळेस ब्रह्माजींनी प्रार्थना केली, त्यावेळेस म्हणले नाही मी येतो, पण आले वराह रूपामध्ये आले, म्हणजे तुम्ही मी स्वतःच येतो. आणि भगवंत स्वतः आले, आपल्या सर्व लवाजम्यासह आले, इव्हन राधाराणीसह आले, सर्व त्यांच्या ज्या शाश्वत पत्नी आहेत त्यांच्या सर्वांच्या सह अवतरित झाले आणि त्यांनी येऊन इथं लीला संपन्न केल्या. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे
प्रथम विस्तार बलरामजी पण आले. म्हणून या ठिकाणी म्हणले 19 आणि 20व्या अवतारामध्ये ते स्वतः आले, स्वतः भगवान अवतीर्ण झाले. आता जसं की या ठिकाणी वृष्णी वंशात अवतरणी झाले म्हणलं, तर आपण म्हणलं की पूर्व दिशेने सूर्य उगवतो, म्हणून पूर्वेला सूर्य सूर्याचं उगमस्थान पूर्व आहे. सूर्याचं उगमस्थान पूर्व आहे का? सूर्य आहे, आपल्या डोळ्याला दिसतो त्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस पूर्वेला, म्हणून आपण म्हणतो सूर्य पूर्वेतून उगवला. भगवान श्रीकृष्णांनी कुणाच्या तरी कुठेतरी यायचे अवतार घ्यायचे. आधी म्हणले काय गरज नाही, मला मी जसं आहे तसं येऊन जाईल, मला पाहिजे ते रूप धारण करून. पण ते म्हणले नाही, मला आहे ना सगळं एक 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 करत भगवंतांना स्टेप बाय स्टेप त्यांना वेगवेगळे जे भावना आहेत त्यांचं आदान प्रदान भक्तांबरोबर आहे. म्हणून नरसिंह देवांच्या रूपामध्ये आले ना, त्यावेळेस काय केलं, नरसिंह देवांनी प्रल्हाद महाराजांना हात लावला. तोपर्यंत एकदम क्रोधित होते आणि लगेच त्यांचं काय वात्सल्य, त्यांना असं वाटलं की काय हे वात्सल्याचा अनुभव घ्यायचा असला तर मला काय केलं पाहिजे. भगवान म्हणले की मला आई बाप स्वीकारले पाहिजे, माता पिता स्वीकारले पाहिजे. म्हणून तिथून पुढच्या अवतारामध्ये माता पिता आहेत भगवंतांना, है ना. परशुराम असेल, प्रभू रामचंद्र असतील, त्या अवतारामध्ये माता पिता स्वीकारतात. तर माता पिता या मुलाला स्वीकारतात की पुत्र माते पातीला स्वीकारतात? पुत्र स्वीकारताय, हे माझे माता पिता असतील, हो चला ओके. म्हणून त्यांची माता पिता वसुदेव आणि देवकी बनतात आणि म्हणतात नाही यावेळेस एकालाच नाही, दोघांना द्यायला पाहिजे. म्हणून नंद आणि यशोदा हे पण माझे माता पिता झाले पाहिजे. भगवान स्वराट आहेत, ते सर्व काही म्हणून स्वीकारतात. एखादं नंद यदुवंशामध्ये अवतीर्ण झाले, पूर्वेतून सूर्य उगवला म्हणून पूर्व उगम नाहीये, तसं वृष्णीवंशामध्ये अवतरित झाले, यदुवंशामध्ये अवतरित झाले, म्हणून यदुवंशाचा अधिकार नाहीये कृष्णांवर. सर्व त्यांनी ती मर्यादा नाहीये ठेवलेली, ही पण मर्यादा नाही ठेवलेली, पूर्ण पुरुषोत्तम आहे. आणि आल्यानंतर मग त्यांनी जे काही लीला करतात ना, त्या आपल्याला भ्रमित करणाऱ्या असतात. कधी असं तर ब्रह्माजींना जर भ्रमित करत असतील तर आपण तर कोण. म्हणून आपण काय केलं पाहिजे की भगवंतांच्या या ज्या लीला आहेत या गुरु साधू शास्त्र या प्रमाणाद्वारे गुरु परंपरेद्वारे स्वीकारल्या पाहिजे. गुरु परंपरेद्वारे नाही स्वीकारल्या तर गडबड होऊन जाईल. अधिकृत गुरु परंपरा आपल्याला स्पष्टपणे सांगते काय सत्य आहे ते. बाकीचे मनोकल्पित असतात, ते काय पण सांगू शकतात. म्हणून ज्यावेळेस भगवंताने लीला केल्या त्यावेळेस काही लीला अशा अद्भुत आहेत की आपण विचारही करू शकत नाही. पण ज्याचा विचार करू शकत नाही त्याला जे लबाड लोक असतात ना, ते म्हणतात नाही हे बाजूला ठेवा, आपल्या विचाराच्या पलीकडे आहे ना, हे 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 काय खोटं आहे, हे तुमच्या पुराणात लिहिलेलं आहे, पुराणातली पुराणात असं, आणि ते सगळं मिथ्य आहे, याच्यात काही अर्थ नाही. पण हे हाफ एन म्हणतात ना, अर्धी कोंबडी, ते लॉजिक नाही वापरतात आपल्याला, घ्यायचं तर पूर्ण. म्हणून एक मोठे व्यक्ती काय म्हणले, नाही त्या कृष्णांना मी मानतो जे भगवद्गीता सांगतात, पण मी त्या कृष्णांना मानत नाही जे गोपींबरोबर रासलीला करतात. असं कसं असू शकतं? स्वीकारायचं तर सगळं स्वीकारा, नकारायचं तर सगळं नकारा ना. मग आहे तुमची जी काही पुढं नास्तिक बनून जे काही व्हायचंय ते होऊन जाईल तुमचं. तर भगवंतांना स्वीकारायचं तर पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे आणि ते गुरु साधू शास्त्राप्रमाणे स्वीकारलं पाहिजे. म्हणून आपण पाहू शकतो ज्यावेळेस ते अवतरित झाले तर ब्रह्माजींनी प्रार्थना केली, मी स्वतः येतो म्हणले, आणि नंतर त्यासाठी देवकी आणि वसुदेवांचा विवाह होतो. त्याला एक बॅकग्राऊंड तयार होते ना, विवाह होतो, मग ते घेऊन जात असतो वसुदेव लग्न झाल्यानंतर, आणि त्यांचा जो रथ असतो तो कंस हाकत असतो. पण त्याच वेळी आकाशवाणी होती की तुझा 8वा पुत्र तुझा मृत्यूला कारणीभूत ठरेल. कंस हाच मुळात त्या धरणीवरचा भार असतो, त्याला तर हलका करायचा असतो त्याच्यासारख्या अनेकांना घालवून. मग तो अरे लगेच तो केस पकडतो देवकी माताचे
आणि मारायला लागतो, तेव्हा वसुदेव त्याला समजावून सांगतात, अरे काय आत्ता तर लग्न झाले, 8वा पुत्र आहे ना, तोपर्यंत का मला. तो पण मानतो, हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांच्या बुद्धीच्या समोर तो हे होतो. आणि मग यथावकाश 8वा पुत्र जन्माला तो बाकीच्या 6 मारतो. 7व्याच्या वेळेस संकर्षण म्हणजे बलरामजी इकडून या गर्भातून त्या गर्भात जातात, रोहिणीच्या गर्भात जातात आणि नंद महाराजांच्या तिथे रोहिणी माता असते, त्या ठिकाणी बलदेवांचा जन्म होतो. कृष्ण जन्माच्या वेळेस काय होतं की वर्णन काय येतं की भगवान वसुदेवांच्या हृदयामध्ये अवतीर्ण झाले, तिथून ते देवकी मातेच्या हृदयामध्ये ट्रान्सफर झाले, अवतीर्ण झाले, तिथून गर्भामध्ये आणि जर वेळ आली जन्माष्टमीची, खरं तर अर्धा चंद्र असतो पण त्याची पूर्ण चंद्र, आकाशात सगळे जे कॉन्स्टलेशन पोझिशन्स आहेत, सगळे नक्षत्र वगैरे एकदम परफेक्ट 100% शुभ सर्व लक्षण झाली. आणि त्यावेळेस रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण त्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी यांच्या समोर चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले, गर्भातून नाही बाहेर आले, चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली त्यांना, आता काय करायचं ते, आता मी छोटा होतो आणि मग तुम्ही मला इथून काय करा तिकडून वर्णन येतं आणि मग त्याप्रमाणे घडतं. तर हे अद्भुत आहे ना, हे बाकी कोणाच्या बाबतीत नाही होऊ शकत. त्यामुळे जर का जन्मापासून जर का बघितलं तर त्यांची लीला समाप्त करतात, मावसल लीला तिथपर्यंत सगळं काय अद्भुत आहे. त्याला भगवान स्वतःच काय सांगतात, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्व अर्जुन. की भगवान श्रीकृष्ण आणि ऑफकोर्स त्यांचे अन्य अवतार देखील या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण त्यांचं जन्म आणि कर्म हे काय दिव्य आहे म्हणले, आपण दिव्य शब्द सहज साधारणपणे घेऊ शकतो ना. दिव्य काय ते, एखादा कधी कधी दिव्यांश, दिव्य, दिव्या अशी नावं ठेवली जातात, त्यांनी दिव्य बनत नाही. दिव्य हे आहे की चतुर्भुज रूपामध्ये म्हणजे बाहेर आले, जे प्रकट झाले ते चतुर्भुज रूपामध्ये, आणि लगेच त्या श्लोकाच्या एंडला चतुर्भुज प्रकट झाले आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणले आणि त्यानंतर ते लहान झाले, बालक झाले आणि त्यानंतर त्यांनी त्या मधल्या खूप काही घडून जातं. एक श्लोक एंड होतो, दुसरा सुरू होतो, त्याच्यामध्ये खूप काही घडून जातं. ते बालक होतात, मग त्या ठिकाणी ते एका टोपलीमध्ये त्यांना मऊ हे बिछाना केला होता, त्यामध्ये ठेवतात वसुदेव वगैरे, आणि मग ते घेऊन जातात. त्या जेलचे सगळे दरवाजे आपोआप खुलतात, अंधार असतो तरी देखील काय असतं की त्यांना प्रकाश पडतो, त्यांच्या समोर प्रकाश, स्वयंप्रकाश जे आहेत ते भगवंत त्यांना घेऊन चाललेले असतात. वरून पाऊस पडत असतो, तर पावसापासून त्यांचं रक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्याची ऑफकोर्स खूप वर्णन आपल्याला येतात की त्या प्रत्येक गोष्ट त्याची रिझनिंग त्याच्यावरती खूप विस्ताराने बोलता येईल. तर ते त्यांना घेऊन जातात, नंद महाराजांच्या तिथे सोडतात आणि तिथून जी मुलगी असते ती नवजात असते तिला घेऊन येतात आणि हे सर्व आपण ऐकलं. तर हे अद्भुत आहे ना. बरं, एवढंच अद्भुत, एकच अद्भुत आहे का? नाही. जस्ट भगवान श्रीकृष्ण एकदम काही दिवसाचे असतात, पाळण्यात असतात, आणि इकडं कळतं की आता, कारण त्या योगमायेने सांगितलेलं असतं की कुठंतरी तुझा शत्रू जन्मलेला आहे, तुम्हाला त्यालाही मारू शकत नाहीत, आणि ते ती पूर्ण हे सांगते. मग लगेच कंस आणि त्याची जे त्याला सल्लागार असतात ते म्हणून सगळी नवजात बालकं मारली पाहिजे, चला आता त्या मोहिमेवरती पडतात. आणि मग नवजात बालक म्हणून मग जातात घराघरामध्ये जाऊन अनेक बालक, आणि मग पुतना जी असते ते पुतनाला सांगतात की जा तू आता हे कर. हो ठीक आहे, ती एकदम राक्षसी असते, पण तिला सुंदर स्त्रीचं रूप पण घेण्याचा वरदान असतं. एकदम सुंदर स्त्रीचं रूप घेते, कोणी ओळखत नाही. त्यावेळेस ती नंद महाराजांच्या महालामध्ये येते, यशोदम्मय्या देखील नाही ओळखत, बाकी कोणीच ओळखत नाही, अरे राक्षसी नाही. आणि ती एकदम
सर्वांना भ्रमित करते आणि जाते. आणि त्या ठिकाणी कृष्ण डोळे उघडले. हो, कोण आहे? पाहतात, कृष्ण हसतात. छोटस बालक हसतं ना, आपल्याकडे असतं बालक असलं ते हसतं, पण ते हसणं आणि यांचं हसणं वेगळं. हे म्हणले, अरे मागच्या अवतारामध्ये पहिल्यांदा जो राक्षस मारला स्त्री होती, आताही तेच. त्यांनी ओळखलंय, बरं त्यांच्यापासून काही लपू शकत नाही, भगवंतापासून काहीच लपू शकत नाही. त्यांनी आपला विस्तार केलाय, विस्ताराच्या विस्ताराचं आहे ना, क्षीरोदक्षय विष्णू जे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या बरोबर आहेत. तेव्हा आपण काय करतोय, काय बोलतोय, काय वाचतोय, काय ऐकतोय, काय विचार करतोय ते देखील त्यांना समजते. त्यामुळे पुन्हा काय पण रूप बाहेरून धारण करून गेली, म्हणून तिच्या हृदयात काय ते समजायचं त्यांना वेळ लागत नाही. इतकी परफेक्ट कम्युनिकेशन सिस्टीम आहे त्यांची. लगेच ओळखलं, नाही. आणि म्हणजे आता काय करायचं, पुतनाने त्यांना उचललं, काय स्तनाला विष लावून आलेली होती, पण अगदी आनंदाने विषपान म्हणजे स्तनपान केलं, पहिल्यांदा विष ओढून घेतलं, काहीच झालं नाही. त्यांच्यावरती काय होणार आहे? पण सर्व काही त्यांच्यापासून येतं, त्यांच्यावरती काय परिणाम होणार? काहीच नाही. ना अमृताचा परिणाम ना विषाचा परिणाम, कशाचा परिणाम होऊ शकत नाही. अपरिवर्तनीय आहेत. आणि ते त्यांनी आता तिची हेतू काय होता मारण्याचा, पण स्तनपान केलं म्हणून म्हणले ही माझी धात्री झाली. तिला पूर्ण आध्यात्मिक जगतामध्ये धात्रीचं स्थान दिलं, मातेचं स्थान दिलं. आहे कोणाचं असं उदाहरण? नाही होऊ शकत. पण एवढंच नाही की एक झालं तर नाही, शक्टासूर आला, तृणावर्त आला. तृणावर्त आल्यानंतर लहान मुलांना आपल्याला असतं ना की आकाशातून कसं दिसतंय बघा, म्हणजे भगवान म्हणे आकाशातून कसं दिसतंय बघूया. एक भगवंतांना सर्व प्रकारच्या भावना आहेत. तर भगवंतांनी एक राईड पण केली, तृणावर्त घेऊन गेला वरती. त्यांनी त्याला काय केलं की वर जाईपर्यंत हलके झाले, वर गेल्यानंतर जड झाले, पकडलं. आता सोड सोड म्हणते, कुठलं कोण सोडतंय? भगवान सोडतात काय? ज्याला पकडलं त्याला सोडत नाहीत. तृणाला त्याला पकडलं तर तृणाला सोडलं नाही. तर भगवंताने जर आपल्याला पकडलं ना, तर आपली पण काही प्रॉब्लेम नाहीये. भगवंताने आपल्याला पकडायचं असेल तर भगवंतांचे चरण कमल पहिल्यांदा पकडले पाहिजे. आपण चरणाचा आश्रय घेतला पाहिजे. भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला, भगवंत आपल्याला पकडलं ना, भगवंत सोडत आहे. एकदा कोणी हरे कृष्ण म्हणलं, भगवान म्हणले हा आला माझा पाहिजे, चला चला, आता काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते म्हणतात की जरा तीव्रता वाढवा, तीव्रता वाढवा, तीव्रता वाढा, सेवा करा, भक्ती करा, नाव घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पद्धतीने भगवंत तृणावर तर राक्षस असून त्याला सोडलं नाही, तर आपण जर का सेवा केली, भक्ती केली तर आपल्याला पण सोडणार नाहीत. आणि ज्याला भगवंतानेच पकडलेलं आहे त्याला भगवंतापासून कोणीही ओढून नेऊ शकत नाही. तृणावर्ताचा वध केला. बर, हे तर वध केले, एक नाही दोन नाही, नावाचे नाव आहेत. धेनुकासूर आहे, प्रलंबासूर आहे, अघासूर आहे, एक ना दोन. काही होते, आता काही होतं की जसं कालिया आहे, कालिया असुर नव्हता, पण कालियाचं काम आसुरी होतं. म्हणून कालियाला काय केलं, कालियाचं विष सगळं काढून टाकलं. त्याच्या पत्न्यांमुळे तो शुद्ध झाला, शुद्ध केलं त्याला, आणि म्हणले जा आता तू पुढच्या अवतारामध्ये येईल. फिजीला जाऊन बसला तो, फिजी. तर कालिया मर्दन असेल, किती अद्भुत लिहिलंय की एक बालक आहे छोटासा, आणि हा एवढा मोठा नाग आहे की त्यानं सगळा कालिया डोस सगळा हे करून टाकलं. त्याच्या वरून कोणी पक्षी गेला तर मरून पडत असे, इतका त्याच्या त्या विषयाच्या ज्या वाफा होत्या त्या बाहेर पडत. पण त्याच्यामध्ये झाडावरती चढले काय, बाकी सगळे ज्यावेळेस बेशुद्ध झाले ना, त्यावेळेस आता आपण जे काही करतो हे बाकीनं कळलं नाही पाहिजे, नाहीतर आपलं दिव्यत्व समजेल बाकीनं. कारण दिव्यत्व समजलं तर त्यांच्यावरच्या दाखीच्या लीला नाही करता येणार. भगवंतांनी काय केलं, उतरले, झाडावर चढले बाकी सगळे विशुद्ध झाल्यानंतर, आणि मग आपली धोती होती ती जरा कासून बांधली एकदम अशी, आणि मग तिथून उडी मारली ती त्या डोहामध्ये. त्याचं पाणी इतकं उडालं वरती, आणि मग
हा कालिय तर एकदम कोण आपल्याला काय करू शकतो म्हणजे कोण इथे एवढा हालचाल केली म्हणून तो आला बाहेर. त्याला एक दोन फण नव्हता, हजारो फण होते. आणि पकडलं, भगवंतांना पकडलं. आता ते बालक आहेत, फार छोट 2-3-4 वर्षाचे बालक आहेत. पकडलं आणि पकडल्यानंतर काय झालं की तो ना आवळायला लागला त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यावर. तर भगवंतांनी काय केलं, ठीक आहे. भगवंतांनी आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. आपलं भगवंत काही करू शकतो ना, सूक्ष्माती सूक्ष्म पासून महत्तमच्या पेक्षाही मोठे होऊ शकतात. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी याच्या पलीकडे भगवंत आहेत. मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटीच्या आत नाही, त्याच्या पलीकडे. म्हणजे आपण विचार अचिंत्य आहे. त्यांनी काय केला, विस्तार केला आपला, करायला सुरुवात केली, शरीर वाढवायला. त्याच्या शरीराला कालियाच्या जरा ताण बसायला लागला आणि तो असा हे करायला लागला. तेवढ्यात भगवंतांनी छोटे झाले, एकदम बाहेर आले. जसं हनुमानाने पण केलं होतं लंकेला जाताना. तर हे सर्व हनुमान म्हणजे शिवजी आहेत ना, त्यामुळे भगवंतांचे जे अवतार आहेत, गुणावतार आहेत शिवजी. भगवंत मूळ आहेत. भगवंतांनी या प्रकारे स्वतःची सुटका करून घेतली आणि नंतर काय केलं, कालियाच्या फण्यावरती चढले, डान्स सुरू केला. आणि डान्स मध्ये एक एक पाऊल, तर लहान मुलाचं पाऊल किती मुलायम असू शकतं. त्यांच्या चरणाला कमळाची उपमा दिली, इतकं मुलायम. पण कालियाला वाटत होतं आपल्या डोक्यावरती वज्राघात होतोय. ठाक ठाक ठाक, 1 2 3 सगळं पार सगळं विष ओकला तो, पार मृतवत झाला. पण त्याच्या पत्न्या होत्या ना, त्या भक्त होत्या. त्या म्हणजे सोडा त्याला, ठीक आहे, सोडून दिलं. आता हे भगवान एका बाजूला अशा दिव्य लीला करतायत आणि दुसरीकडे काय करतात की ऑफकोर्स मध्ये एक गोवर्धन लीला पण आहे पुढे. गोवर्धन लीलेमध्ये सर्वांना एकतर इंद्रपूजा बंद करतात, नंद महाराज करत असतात, ती परंपरा तोडतात. आणि इकडं त्यांना वाचवण्यासाठी, पावसापासून वाचवण्यासाठी गोवर्धन 7 दिवस 7 रात्र एवढा मोठा प्रचंड, आज आहे तो छोटा झालाय गोवर्धन, त्यावेळेस मोठा होता. त्याला करंगळीवरती डाव्या हाताच्या 7 दिवस 7 रात्र तोलून धरलं आणि त्याच्या खाली सर्वजण सेफ होते, ब्रजवासी. म्हणून प्रोपाजी म्हणतात की जर कुणाला म्हणायचं असेल की मी तपस्या करून, हे करून, ते करून, जर अमुक मी स्वतः किंवा माझे अनुयायी मला म्हणावेत की मी कृष्ण आहे, मी भगवंत आहे, हे आहे, तर त्यांनी काय करावं, गोवर्धन उचलून दाखवा 7 दिवस. गोवर्धन कसला, आपला हा ग्लास आहे ना, 7 दिवस 7 रात्र याच्यावर नाही धरून ठेवणार आहे ना, नाही धरता येणार ना. ही त्याच्यावरची थाळी सुद्धा नाही धरता येणार 7 दिवस 7 रात्र. 10 वेळा हलवेल, नुसती धरली हातात अशी तर करंगळीवरती धरायची, म्हणजे अजून किती अवघड. असे भगवान आहेत. त्यांनी आता दुसरी लीला जी आहे ना, ती अगदी सोपी सोपी. ते कृष्ण आहेत ना, तर ते काय करतात, आपल्या गोपबालकांबरोबर काय करतात, क्रीडा करतात. गोपालकांबरोबर क्रीडा करतात त्यावेळेस ते त्यांच्यातलेच बनतात. कारण आता रस वेगळा आहे, भगवंतांचा रसराज आहे, त्यामुळे वेगवेगळ्या रसांचं आस्वादन करण्यासाठी आपल्या मित्रांबरोबर साख्य रसामध्ये आदान प्रदान करतात. आणि साख्य रसामध्ये आदान प्रदान करत असताना खेळ असतो की जो कोणी हारेल त्याने दुसऱ्याला, जो विजयी झालाय त्यांनी त्याच्या खांद्यावर बसायचं आणि त्याला घेऊन जायचं अंतर एवढं. आणि कृष्ण हारतात ते, हे त्यांचे जे सवंगडी असतात तो त्यांच्या खांद्यावरती बसतो. आपण भगवंतांना जे स्पर्श करतो त्यावेळेस देखील आपण भयंकर नम्र झालेलो असतो, किंवा हे व्हायला पाहिजे. भगवंतांना स्पर्श करणं सोपं नाही आहे. आता कृष्ण म्हणजे जगन्नाथजी आहेत, आपण रथयात्रेला घेऊन जाणार आहे, तर साधं नाही आहे. दिसताना छोटे दिसले, त्यात काय 2 किलोचे, 2 किलोचे वगैरे काही नसतात, ते आहेत तेच आहेत, ज्याला कोणी उचलू शकत नाही. पण ते स्वतः हलके होतात. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या याच्या खांद्यावरती आपल्या या मित्राला पण घेतलं आणि चालले. आणि ऑफकोर्स तिथं तो राक्षस आलेला होता, त्यालाही ठार करून टाकलं. तसं ते काय करायचे, नेहमी खेळायला जायचे. आपलं खेळायला नाही, खेळ वेगळे खेळायचे. त्याचबरोबर कधी कधी ते वासरांना घेऊन जायचे चारायला. वासराने चारायला घेऊन गेल्यानंतर यमुनेच्या तीरावरती जाऊन
सगळे वासरणं सोडून द्यायचे आणि आता काय करायचं, सगळे मित्र खेळायचे. मग थकल्यानंतर बसायचे एका ठिकाणी, न्याहारी करायचे. प्रत्येकाने डबा आणलेला असायचा आपला आपला टिफिन. आणि मग कोणी काय आणलेलं असेल तर ते कृष्ण सेंटरला बसायचे, त्यांच्या भोवती सगळे बसले आणि त्यांच्या भोवती मित्र बसले. प्रत्येकाला वाटत होतं कृष्ण माझ्याकडे बघतायत, माझ्याकडे बघतायत. आणि कृष्ण म्हणायचे, हा ठीक आहे, तू काय आणलंय, तू काय आणलंय. मग एकमेकाला अंगत पंगत चालली, शेअर करत होते. एकाने काय केलं होतं की काहीच आणलं नव्हतं, त्यांना त्याच्या घरून त्या दिवशी काही दिलं नव्हतं, फक्त ताक आणलं होतं. आता ताक म्हणजे काय, तर लोणी विणी काढल्यानंतर उरलेलं जे वेस्ट आहे ना, ऑफकोर्स ते चांगलंच आहे, पण ते म्हणजे अगदी त्याला काही व्हॅल्यू नाही असं. पर्टिक्युलरली जे ब्रजवासी होते त्यांच्यासाठी ताक म्हणजे एकदम काही किंमत नाही. पण ते ताक घेऊन आला तो. कृष्ण तू काय आणले? म्हणलं नाही नाही मी काय नाही आणलं, काय काय नाही. अरे नाही नाही काय आणले, दाखव दाखव दाखव. म्हणलं. कृष्ण गेले, पकडला त्याला. हा ताक आहे का, घेतलं. आता तो त्यांनी काय केलं, ते घ्यायला गेले. हा म्हणला आहे कृष्ण, आपण ताक कृष्णासाठी ताक आहे. नाही नाही, त्यांनी काय केलं, स्वतःच ते तोंडात घेतलं. जेवढं पिता येईल तेवढं प्यालं, उरलं सगळं गालात धरलं. इथं कृष्ण गेले त्याच्या गालावर टेकून. काय झालं, चूळ आली बाहेर एकदम, ते ताक बाहेर आलं. आता ज्यांची पूजा करण्यासाठी, ज्यांचे भोग लावण्यासाठी एवढा मोठा इलॅबोरेट प्रोसिजर आहे, ते काय करतात, ते जे ताक बाहेर पडते ते त्यांच्या मुखात जात. आणि मग कोणी भ्रमित होईल ना, हे काय बाकी म्हणजे हे भगवान, स्वयं ब्रह्माजी बघायला ते भगवान तर अवतरी काय करतायत बघूया तरी, म्हणून बघायला ते बघितलं, हे म्हणले. ब्रह्माजी भ्रमित झाले, म्हणजे नाही नाही काहीतरी गडबड आहे. यांची टेस्ट घेतली, खरोखर भगवान आहेत का बघूया आपण. म्हणून काय केलं त्यांनी, पहिल्यांदा वस्त्र चोरून घेतली आणि एका गुहेत लपवली. तो पण कृष्ण म्हणले, अरे कुठे गेली वासरं, बाकीचे म्हणायला लागले, हा तुम्ही तुम्ही थांबा, मी जाऊन बघून येतो. म्हणून कृष्ण बघायला गेले, तेवढ्यात वासरा नाही लपवून, गोप बालक नाही लपवून ठेवलं. वासरही नाही तर गोप बालक नाही. मोठा प्रश्न होता ना. प्रश्न आपल्याला येतो, भगवंतांना प्रश्न पडू शकतो का, नाही त्यांच्याकडे सगळे सोल्युशन आहेत. म्हणजे असं झालंय का, ब्रह्माजीने केलं, ओके. लगेच स्वतःला विस्तारित केलं. जेवढे गोप बालक, जेवढी वासरं, तेवढ्या रूपामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं रूप, वर्ण वेगळा, साईज वेगळा, अवयवांचा दिसणं वेगळं, तेवढ्या रूपांमध्ये स्वतःला विस्तारित केलं भगवंतानी. म्हणून एकाच लीलेमध्ये हे भगवान, हे भगवान, एवढा फरक आहे एकाच लीलेमध्ये. आणि मग त्यांनी विस्तार केला आणि हे वर्षभर चाललं होतं. की ती वासरं मोठी झाली, त्यांच्यानंतर त्यांच्या आई ज्या आहेत, गाय आहेत, त्यांना दुसरी वासरं झाली. पण यांचं प्रेम या वासरांप्रती जास्त. गोप बालक जे होते तेही तसेच वाढले 1 वर्षांनी. ज्याला मिशा नव्हत्या फुटल्या त्याला थोडेसे मिशा दिसायला लागले. हो. आणि त्यांच्यानंतर दुसरं जे बाळ झालेलं आहे, त्याच्याकडे आई बघत नव्हती जास्त, ह्याच्याकडेच जास्त. त्याचे वडील त्याच्याकडे लक्ष देत. वर्षभर चाललं होतं. शेवटी बलरामजींनी पण काही बघितलं नाही काय चाललंय, त्यांनी पण ध्यान नाही दिलं एवढं. कारण ज्या दिवशी ब्रह्मविवन लीला झाली त्या दिवशी बलरामजींचा बर्थडे होता, म्हणून ते गेले नव्हते त्यांच्यावर. आणि नंतर पाहिलं की अरे, या गायी वर्ण डोंगरावरून धावत येत त्या वासरांकडे, हे काय आहे. म्हणून बलरामांनी हो, बलराम म्हणजे कृष्णाची लीला आहे, कृष्ण असं केलंय काय. आणि ब्रह्माजी येतात, मग ब्रह्माजी पाहतात, ब्रह्माजींना ते दर्शन देतात, स्वतः विस्तार केलाय म्हणून. बरं, भगवंताने एकदाच विस्तार केला का असं स्वतःचा. पुढे जाऊन ज्या गोपी होत्या, त्यांच्या बरोबर रासलीला करीत असताना प्रत्येक गोपीला वाटत होतं कृष्ण माझ्या बरोबरच नाच करते, बाकीचे कोणीच नाहीयेत. बाकी कोणी नाही, मी आणि कृष्ण, मी आणि कृष्ण. भगवान प्रत्येक जीवात्म्याबरोबर वैयक्तिक संबंध ठेवतात. वैयक्तिक आहे. जेवढ्या वेळा त्यांना विस्तार करतील तेवढ्या वेळा. कोणी काय जे काही कोणी तपस्या इत्यादी करतात ना,
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही एक पद्धती आहे. या पद्धतीद्वारे काही अष्टसिद्धी पण प्राप्त होतात पूर्ण तपस्या झाल्यानंतर समाधी. आणि अष्टसिद्धी प्राप्त झाल्यानंतर एक सिद्धी या प्रकारे की स्वतःला विस्तार करू शकतो तो. तर तो व्यक्ती एक असला तर त्याचे 8 प्रकारे विस्तार होईल, पण एक्झॅक्टली सेम. यांनी हात असा केला की ते बाकीचे पण असेच करणार. यांनी हात वर केला की बाकी सगळे असंच करणार. म्हणजे मल्टिप्लिकेशन होऊ शकते त्याच रूपामध्ये तेच, आणि सगळे एकच कार्य करतात. पण भगवान ज्यावेळेस विस्तार करतात त्यावेळेस प्रत्येक वेगळं आहे. प्रत्येकाबरोबर ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम भगवान. त्या प्रकारे भगवान त्याच्याबरोबर आदान प्रदान करतात. या प्रकारे गोपींबरोबर पण त्यांनी रासलीलेच्या वेळेस स्वतःला विस्तारित केलं. या दुसरे कोणी करू शकत नाही. आणि या प्रकारची लीला कुठे दिसत नाहीये. एक बासरी हातात घेऊन भगवान वाजवतात केवळ, त्यावर काय होतं, सर्व गोपी धावत येतात. गायी जर का असतील तर त्या चारा घाटा तसंच राहतो त्यांचा. वासरं इतकी होतात की त्यांनी त्यांच्या मुखामध्ये आईचं स्तन असतं पण ते दूध ओढायचं विसरून जातात. एवढे भगवंत. वृक्ष जे चल आहेत ते अचल होतात, अचल आहेत ते चल होतात. या प्रकारे सर्वत्र घडतं. ही भगवंतांची महत्ती. तेच भगवान ज्यावेळेस गोपिकांबरोबर किंवा त्यांच्या पत्न्यांसाठी पण ज्यावेळेस पुढे जाऊन द्वारकेमध्ये राजा बनतात, स्वतः राजा बनतात पण द्वारकाधीश तेच आहेत, तर ते आपल्या 16,108 राण्यांबरोबर विवाह करतात, मुलींबरोबर 16,108 आहेत. प्रभुपादजी त्या ह्याच्यात लिहितात की कोणीतरी एक प्रभुपादजी सांगतात की कोणीतरी लखनौ की कुठेतरी एक नवाब कोणतरी होता, त्यांनी 160 नवाब यांच्याबरोबर विवाह केला होता. पण तो 160 होता ना, तर प्रभुपादजी लिहितात की तो त्या एका त्याची जी कोण बेगम असेल तिच्याकडे गेला तर पुढचा टर्न यायला किती दिवस लागतील? 160 दिवस. रोज एक ठिकाणी जाऊ शकेल ना. बाकीच्या वेळेस स्टार्विंग आहेत ते सगळे. तर भगवंतांनी ज्यावेळेस लीला केली द्वारकेमध्ये तर 16,108 विस्तार केले, स्वतःचे विस्तार केले. त्या प्रत्येक महालामध्ये एक एक त्यांची राणी आहे आणि त्या प्रत्येक राणी बरोबर ते होते. एका ठिकाणी ते पूजा करत असतील तर दुसऱ्या ठिकाणी मंत्र्यांबरोबर चर्चा करत होते, तिसऱ्या ठिकाणी राणीबरोबर बोलत होते. काही जसं की एक पती पत्नी बोलतात त्याप्रमाणे, तिसऱ्या ठिकाणी मुलांबरोबर खेळत. या प्रकारे 16,108. बर 16,108 का? तर ते 16,108 राण्या होत्या म्हणून. भगवंतांना जर का 16 लाख 16 करोड 16 खर्व निखर्व शंकू एवढे करायला तर ते करू शकतात. प्रत्येक जीवात्मा भगवंतांची पत्नी आहे. कृष्ण एकटे पती आहेत. पुरुष एकच आहे, भोगता ते आहेत. भोक्ताराम यज्ञ तपस्साम. बाकी सगळे काय भोग्य आहेत त्यांचे. तेव्हा प्रत्येक जीवात्मा देखील त्यांची काय पत्नी आहे. ते कोणावरही कशा प्रकारे हे करू शकतात. असे भगवान त्या ठिकाणी ते लीला संपन्न करतात. आणि वात्सल्य रसामध्ये यशोदामय्या त्यांच्या मागे काठी घेऊन लागते ना. त्याच्या आधी पण म्हणजे आता छोटा बालक आहे, 3 वर्षाचा आहे आणि उठतो. उठल्यानंतर डोळे चोळत येतात. यशोदामय्या ताक दही घुसळत असते आणि यशोदामय्याचं लक्ष असतं की कारण तिचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असतं. हे जे एकदम सगळ्या गायींमधल्या श्रेष्ठ गायी 100 आहेत, त्यांच्यातली 8, त्यातल्या 1, तिचं दूध ते एकदम सुगंधी दूध आणि त्याचं दही लावलेलं होतं. त्याचं दही घुसळायचं, त्याचं लोणी ते माझ्या कानाला द्यायचं. पण ज्यावेळेस कृष्ण उठून आले, काय करते मैया? एक बालक छोटासा कसं असतं मग तसे मैया काय करते? मैया माझ्याकडे लक्ष देत नाही. ठीक आहे. मग मैयाने पण बघितलं, घेतलं मांडीवरती स्तनपान सुरू केलं.
पण तिकडे तोपर्यंत दूध गेलं होतं, उतू जात होतं, जे चुलीवरती ठेवलं होतं. ते म्हणले आता याला खाली ठेवायचं का ते बघायचं. पण ते काय म्हणली, यशोदामाई म्हणली नाही, कृष्णाला खाली ठेव, तो भक्त आहे ना. दूध कोणासाठी आहे? कृष्णाचे दूध आहे, भक्ताची सेवा करण्यासाठी तिकडे गेली. तो पण कृष्णाने राग आला. कृष्णाने काय केलं, मटका फोडला, सगळं दही लोणी जे काय ते बाहेर आलं, ताक वगैरे बाहेर आलं, सांडलं, लोणी घेतलं, खाल्लं, मुखात घेतलं, दुसऱ्या हातात घेतलं भरपूर आणि चालत गेले. त्याच्या पायाला ते सगळं ताक बीक लागलं होतं, ते सगळीकडनं गेले आणि एका जाऊन उखळावरती बसले. आणि तिथे समोर माकडं होती, त्यांचे आधीच्या अवतारातले सगळे सहकारी होते ना. त्यांची संख्या पण अशीच होती, अमर्याद संख्या होती. त्यातले काही रिप्रेझेंटेटिव्ह आले आणि मग कृष्ण म्हणले, हे घ्या, हे घ्या, प्रत्येकाला. आणि ते खात होते. यशोदा मैया शोधत शोधत आली, कृष्ण काय केलं, काय केलं. बघते तर लोणी सगळं स्वतः खातायत, इकडे लागले, इकडे लागले. माकडं नाही, माकडं इकडून बघत होती, यशोदा मैया समोर येत होती, यांची पाठ होती. यशोदा मैया कळे ना, माकडं एकदम पळायला लागली इकडे इकडे. कृष्णाने बघितलं, मैया आली, हातात काठी आहे, घाबरले, पळायला लागले, इकडं तिकडं पळतात. कृष्ण काही सापडत नव्हते मैयाला. पण शेवटी मैया खूप थकली, दमली, सगळे तिचे वस्त्र ढिली झाली, केस सुटले, फुलं पडली खाली. आणि यानंतर भगवान म्हणले, आता मैया खूप दमली, आता नको त्रास द्यायला मैया, म्हणून स्वतःच पकडून घेतलं. पण ते केल्यानंतर तिने बांधायचा प्रयत्न केला. 9 लाख गायी होत्या, त्यांची दाव्याने एकाला एक जोडून बांधली तरी सुद्धा नाही शकली. मैया थकली. हो, कृष्ण म्हणले, आता हिची कृपा केली पाहिजे. हिने प्रयत्न केलेत, हिची कृपा केली पाहिजे. 2 बोट शॉर्ट पडत होती प्रत्येक वेळेस. एक बोट भगवंताची कृपा, कृपा केली, बांधून घेतलं. पण बांधून घेतलं तर नुसते शांत बसले का? त्या ठिकाणी यशोदा मैया समोर ते रडतायत, मैया नको मला बांधू. जे त्यांना अवघड होतं, काहीच अवघड नव्हतं. पण भगवान ज्यावेळेस लीला करतात, त्यावेळेस सर्व प्रकारच्या सर्व रसांमधल्या लीला करतात. आणि त्या लीला इतक्या अद्भुत आहेत की सहजासहजी नाही समजू शकत. इकडे ते या प्रकारे लीला करीत होते, माखन चोरीच्या लीला करत होते, आणि सर्व गोपी असतील ह्या चर्चा करतात, कृष्ण कुठे गेले, काय काय करत असतील, मायावर असं केलं, मायावर तसं केलं, याची चर्चा करतात. आणि अखंड केली. गोपीच करत असं नाही, भक्तजन देखील करतात. आणि भक्तजन करत असतात तसं जे पुढे जाऊन देखील या भगवंतांच्या या ज्या दिव्य कथा लीला यांच्याबरोबर चर्चा, म्हणजे खास करून हा जो या लीला आहेत, याच्यामध्ये सर्व प्रकारचे रस आहेत. तेच भगवंत ज्यावेळेस युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्राच्या युद्ध स्वतःच रचतात, रचवून घेतात, ते टाळण्याचाही प्रयत्न करतात, आणि शेवटी त्यांची इच्छा असते म्हणून युद्ध होतं. पण अर्जुन युद्ध करायला तयार होत नाही, तर असा एक उपदेश देतात. 45 मिनिटांमध्ये सांगितलेलं आपल्याला 25 मिनिटांमध्ये एक अक्षर देखील समजत नाही. 45 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी एखाद्या श्लोकाचा काहीतरी हे येतो. तर ती जे उपदेश आहे इतक्या वर्षांपासून, इतक्या ह्याच्या, आणि तो सगळा आहे बरं, असं नाही की ते सार आहे सर्व वेदांचं, ते दिलं त्यांनी भगवंतानी. आणि त्याच युद्धभूमीवरती ज्यावेळेस भीष्मदेव द्वेषाने युद्ध करतात समोर, भीष्मदेव म्हणतात की मी आता कृष्णाला हातात शस्त्र घ्यायला लावेन, आणि यांनी तर प्रतिज्ञा घेतली शस्त्र नाही घेणार. द्वेषाने युद्ध करतात. अर्जुनाला वाचवण्यासाठी, आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय करतात, हातात शस्त्र म्हणजे ते पडलेलं रथाचं चाक असतं ते घेतात. चक्रपाणी नाव होतं, प्रसिद्ध होतात ते. ते जर का युद्धभूमी जसं पळून गेले द्वारकेला मथुरेहून, तर त्यांचं नाव पडतं रणछोड राय. तर भगवंतांनी काही कार्य केलं तरी ते काय दिव्य असल्यामुळे ते महत्वाचं आहे तेवढं. तर या ठिकाणी भीष्मदेवांबरोबर ते युद्ध करतात, युद्धासाठी उभे राहतात, त्यावेळेस भीष्मदेव शस्त्र खाली ठेवतात, नमस्कार. पण नंतर शिखंडीच्या माध्यमातून अर्जुन त्यांच्यावरती बाण मारतो, ते पडतात युद्धभूमीवरती. युद्धभूमी म्हटल्यानंतर
युद्ध संपल्यानंतर दक्षिणायन चालू आहे तोपर्यंत ते त्या बाणाच्या शय्येवरती असतात. त्या ठिकाणी भगवान त्यांच्याकडे जातात आणि भीष्मदेव त्याची प्रार्थना अर्पण करतात. त्यामध्ये ते सांगतात, मला ते सर्व आठवते, तुमचं ते दिव्य रूप, तुमच्या तुमच्या युद्धाच्या कष्टामुळे तुमच्यावरती घामाचे हे आलेले होते, थेंब होते, रक्ताचे काही उडालेले होते जखमांमुळे, आणि ते इतकं सुंदर दिसत होतं, ते सर्व मला आठवते. त्याच्यावर त्यांचं वीररसामध्ये आदान प्रदान होतं. या प्रकारे भगवान श्रीकृष्ण दिव्य लीला करीत असतात आणि त्या सर्व दिव्य लीला या धरातलावरती त्यांनी 5000 वर्षापूर्वी संपन्न केल्या आणि त्या इतक्या रिफ्रेशिंग आहेत, इतक्या फ्रेश आहेत की कोणीही त्यांचं स्मरण केलं, त्यांचं श्रवण केलं, त्याचं कीर्तन केलं तरी तो लगेच मुक्त होऊ शकतो. इतकं दिव्य आहे, अमृतमयी आहे की अशा भगवंतांच्या लीलांचं वारंवार स्मरण चिंतन हे करत राहणं, स्मरण कीर्तन, श्रवण कीर्तन, स्मरण वंदन हे सर्व करता आलं तर आपली जी एकदम वाईट अवस्था आहे भौतिक जगतातली प्रत्येक जीवात्म्याच्या, त्या जीवात्म्याच्या जीवनामध्ये असा बदल घडून येतो की कधी म्हणजे त्याचा जो मार्ग आहे आपल्या मूळ स्थानी जाण्याचा तो सुकर होऊन जातो. म्हणून भागवतम मध्ये पण म्हटलंय की भगवान ज्यावेळेस प्रश्न केला, भगवान ज्यावेळेस आपल्या धामाला गेले त्यानंतर काय झालं, त्यानंतर काय झालं तर श्रीमद भागवताच्या रूपामध्ये अवतरले आणि श्रीमद भागवतम जे आहे हे भगवान श्रीकृष्णापासून अभिन्न आहे. श्रीमद भागवतम म्हणजे कृष्ण आहे. तर आत्ता आपल्याकडे पुढे जाऊन भद्र मास येईल त्यावेळेस हे भागवतम ची पूजा करणं सोपं आहे. विग्रह घरी आणले, ऑफकोर्स विग्रह आणून सेवा केली पाहिजे, ती एक वेगळ्या प्रकारची भगवंतच आहे, पण घरामध्ये भागवतम पाहिजे आणि भागवतमची सेवा केली पाहिजे. म्हणजे काय, नित्यम भागवत सेवया, वारंवार भागवताचं श्रवण करणं, कीर्तन करणं, वाचणं. आणि हे फार काही मोठं अवघड आहे असं नाहीये. ज्यांच्याकडे भागवतम आहे त्यांनी त्याची, आपल्याकडे पोथीची पूजा करायची पद्धत आहे. पोथी म्हणजे काय करायची, पोथी घ्यायची, चांगला भगव्या कपड्यामध्ये बांधायची आणि त्याला गंध पुष्प फुलं अर्पण करायची, बस, आणि पूजा केली नाही. भागवतमची पूजा त्याचं वाचन करण्याने केली आणि त्यासाठी पहिल्यांदा आपल्या घरामध्ये भागवतम आणलं पाहिजे. तर सर्वांना विनंती आहे की भागवतम आपल्या घरात नसेल तर भागवतम पण आणलं पाहिजे. आणि भागवतचा दुसरा अर्थ हा पण आहे की भागवतमची सेवा म्हणजे मंदिरमध्ये देखील भागवतम ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण त्याचं श्रवण करण्यासाठी कीर्तन ज्याला सेवा आहे, दोन्ही एकच स्तरावरती, श्रोता आणि वक्ता भागवतमचा एकाच स्तरावरती, दोघेही काय करतात, भगवंतांचंच स्मरण करतायत, चिंतन करतायत, ते केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण थांबूया. आज ही सेवा करण्याची संधी मला दिली याबद्दल इथल्या लोकेश्वर कृष्ण प्रभू आणि सर्व मॅनेजमेंट मंदिरची धन्यवाद देतो. काही चूक झाली असेल तर ती माझी त्रुटी आहे, काही चांगलं झालं असेल तर गुरुपरंपरेमधून जे काही श्रवण त्यांनी केलेलं आहे त्यांचे श्रेय आहे. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की, उपस्थित गौर भक्तवृंद की, उपस्थित गौर भक्तवृंद की, उपस्थित गौर भक्तवृंद की, दाय गौर प्रेमानंदे. राघवेंद्र मुलींनी आपल्याला आज भागवतामध्ये कधी आपण आलोय, किती वेळ गेलाय काय कळलं नाही. सुरुवातीला परीक्षित महाराजांचं त्याच्यानंतर याच्या अगोदर 18वा जो अवतार होता श्रीराम यांच्याबद्दलची, त्यानंतर 19 आणि 20 याच्यामध्ये कृष्ण आणि बलराम
यांचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी अनेक आपल्याला लिहिला वृंदावनामधल्या, त्याच्यामध्ये ते घेऊन गेले. पुतना, त्याच्यानंतर तृणावर्त, कालिया, त्यानंतर गोवर्धन लिहिला, त्यानंतर दामोदर लिहिला. त्याचबरोबर त्यांचं जे काही महाभारतातलं युद्ध, त्याच्या कशा प्रकारच्या अद्भुत आणि अगम्य अचिंत्य आपल्या भौतिक बुद्धीला कळणार नाही अशा प्रकारच्या सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलं. आणि आपण त्यांचा आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल करून आपण आभार व्यक्त करूया. हरिबोल, हरिबोल, हरिबोल. हरे कृष्णा. थोडंसं इमिडिएट एक डिटेल झालेलं आहे की